सध्या भारतामध्ये लोकसभा निवडणूक आयोगाचे वतीने लोकसभा निवडणूक आयोजित घोषित करण्यात आली असून संपूर्ण भारतामध्ये ही निवडणूक 7 टप्प्यात घेण्यात येत आहे। यातील पहिला टप्पा हा 19 एप्रिलला पार पडला असून दुसऱ्या टप्प्यासाठी आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली। बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी एकूण 1962 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया सुरू होणार होती। लोकसभेसाठी यावेळी 21 उमेदवार हे रिंगणात उभे असून त्यांचे भाग्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे। बुलढाणा लोकसभेसाठी एकूण 17,82,000 मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली आहे। मतदारसंघातील जनजागृती करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या वतीने शालेय स्तरावर, शासकीय स्तरावर तसेच जनमानसात जनजागृती होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले होते। आज सकाळी 7 वाजता या मतदान केंद्रावर प्रक्रिया राबविण्यात आली। सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली असली तरी या लोकोत्सवाला साजरे करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण मेहनत घेतल्या असल्याचे चित्र आज शेगाव शहरात पाहावयास दिसून आले। शेगाव शहरामध्ये लग्नापेक्षाही मतदानाचा हक्क हा महत्त्वपूर्ण असल्याचे स्थानिक धनगर नगर येथील आकाश कराळे नवविवाहिताने लग्ना अगोदर मतदानाचा हक्क बजावला असून मतदान हे राष्ट्रहित आहे आणि या लोकशाहीच्या देशामध्ये प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असल्याचे सांगितले व अगोदर मतदान नंतर लग्न या धर्तीवर त्याने केलेल्या मतदानाच्या हक्काबाबत तेथील सर्वसामान्य मतदारांनी त्यांचे अभिनंदन केले व यावेळी नवरदेव आकाश तराळे यांनी सुद्धा सर्वसामान्यांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले। मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पाडण्यासाठी शेगाव शहरामध्ये विविध राजकीय पक्ष, प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने अतिशय मेहनत घेण्यात आली तरी शेगाव शहरामध्ये ही मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली। जनसमूह न्यूज।